नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, कशा आहात तुम्ही? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता अनेकींच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे. पण सध्या सोशल मीडियावर आणि गावागावात एकच चर्चा आहे. हप्ता जमा झाला का? काही बहिणींना तर 3,000 रुपये मिळणार आहेत, पण काहींचे पैसे मात्र मध्येच अडकण्याची भीती आहे. विशेषतः ज्यांचं डोकं सध्या पोस्टाच्या खात्यामुळे चक्रावून गेलंय, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आज आपण 3 महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत, ज्या दुर्लक्षित केल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं. चला तर मग सुरू करूया. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. आता झालंय असं की फॉर्म भरताना सोपं पडतं म्हणून खूप जणींनी पोस्टाचं खातं दिलं. पण लक्षात घ्या, जर तुमचं हे खातं तुमच्या आधार कार्डशी नीट लिंक नसेल, ज्याला आपण डीबीटी म्हणतो, तर सरकारला पैसे पाठवताना अडचण येते. जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये सरकार पाठवतंय. पण जर तुमचं पोस्टाचं खातं तांत्रिकदृष्ट्या अपडेटेड नसेल तर हे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे की नाही हे एकदा मोबाईलवर तपासून घ्या किंवा जवळच्या पोस्टमन काकांना विचारून घ्या. आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही चूक अजिबात करू नका. पोस्टाच्या बँकेचा एक नियम आहे, तिथे तुम्हाला दर 12 महिन्यांनी म्हणजेच दरवर्षी केवायसी अपडेट करावं लागतं. बऱ्याच बहिणींना वाटतं एकदा खातं उघडलं की काम झालं, पण तसं नाहीये. जर तुमचं वर्ष पूर्ण झालं असेल आणि तुम्ही केवायसी केली नसेल तर तुमचं खातं तात्पुरतं बंद केलं जातं. आणि खातं बंद असेल तर सरकारचे पैसे बाउन्स होतात. मग तुम्ही म्हणणार, माझा हप्ता का नाही आला? काय करायचं? जास्त काही नाही, फक्त तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथे अंगठा लावा आणि तुमची माहिती अपडेट करा. हे काम आजच करून टाका, म्हणजे पुढचे हप्ते विना अडथळा मिळतील. आता येऊया तुमच्या आवडत्या विषयाकडे. पैसे कधी येणार? तर बहिणींनो, फेब्रुवारी महिना अर्धा संपत आला आहे. सरकारने जानेवारी फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याची तयारी पूर्ण केली आहे. ज्या बहिणींचे अर्ज मंजूर अप्रूव्ड आहेत आणि बँक खात्याचा काहीही प्रॉब्लेम नाहीये, त्यांच्या खात्यात खूप लवकर 3,000 रुपये जमा होतील. काही ठिकाणी ही प्रक्रिया सुरूही झाली आहे, त्यामुळे मेसेजकडे लक्ष ठेवा. जर घरच्या दुसऱ्या कोणाचा नंबर दिला असेल तर त्यांना विचारायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. फक्त आपलं पोस्टाचं खातं आणि केवायसी अपडेट ठेवा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुमच्या ज्या मैत्रिणींचे पैसे अजून आले नाहीत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्यांची मदत होईल. अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारची घंटा दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.